दशक तिसरा, समास तिसरा, स्वगुण परीक्षा ब. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान. ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं, श्रीदास बोधाभिदं. यत्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक तिसरा, समास तिसरा, स्वगुण परीक्षा ब आपला सुरू आहे. स्वगुण परीक्षा अ मध्ये त्यांनी आपल्याला होणारे त्रास, विविध त्रास जे आपल्याला समजत नाहीत, आता आठवत नाहीत, तेव्हा समजले नाहीत, पण खरं म्हणजे तेव्हा आपण भगवंताला एक वचन दिलंय. असं संत सज्जन सांगतात की ज्यांचे जे जे जन्माला येतात ते सगळे म्हणतात की हे जे वचन दिलंय भगवंताला ते पाळण्यासाठी आपला जन्म आहे. म्हणजे आपलं कल्याण व्हावं ही भगवंताची इच्छा आहे. आणि तेव्हा त्यांनी सांगताना सांगितलं, तू कोण आहे हे नीट ओळख. मी तुला मध्ये माया देणार आहे, मायेचा प्रताप तुला भोगायचा आहे. आणि ते भोगत असताना जर तू माझी जाणीव ठेवली तर तुझं आत्मकल्याण निश्चित आहे, असं मला वचन दे. आणि मी तसं करीन. का? कारण मला अतिशय त्रास झालेला आहे गर्भात. गर्भवासामध्ये मला जरी कळत नसलं त्या जीवाला, त्या जीवाला अतिशय त्रास आणि वेदना झालेल्या आहेत. आणि त्या वेदना असताना, सहन करत असताना जेव्हा भगवंत पाठीवरून हात फिरवतात तेव्हा तो सांगतो, देवा हा गर्भवास पुन्हा नको, असा पुन्हा गर्भवासाला येणे नाही. आणि त्यासाठी वाटेल ते मी करीन, पण गर्भवासाचं दुःख मी पुन्हा भोगणार नाही. पण या सगळ्या गोष्टी जसा जन्म होतो, जन्म झाल्याबरोबर या सगळ्या गोष्टी तो विसरतो आणि पुन्हा आपल्या मायेच्या जाळ्यामध्ये अडकतो. मायेच्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर त्यातून सुटका करून घेणं खूप कठीण आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मायेचे आमिष आपल्या समोर असतात. ती माया आहे हेच कळत नाही. माया सत्य वाटते,
आणि सत्य जे आहे ते दिसत नाही. अशा काहीतरी गोंधळामध्ये मग ते चतुश्लोकी भागवत जे सांगितलं आहे त्या भागवतामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जे दिसतं ते खरं नाही आणि जे दिसत नाही ते खरं आहे. जे दिसतं ते खरं जाणवते ती माया आणि जे असून दिसू देत नाही ती सुद्धा मायेचं दुसरं रूप आहे. ती म्हणते मीच खरी आहे, हे जे संसार आहे ते माझा खरा आहे, असं त्याला जीवाला जन्माला आल्याबरोबर मोहात पाडते की नाही. मोहात पाडलं म्हणजे अशा पद्धतीने पाडते की आपली आई, आपली भाऊ, आपली बहीण, आपलं जीवन हे सगळं त्याच्या भोवती तो केंद्रित करतो आणि हळूहळू त्याचं सगळं जीवन पहिल्या स्वगुण परीक्षेमध्ये आपण बघितलं की लग्नापर्यंत येतो. लग्नानंतर त्याचा काय गोंधळ होतो. प्रत्यक्षात ते सत्यच आहे, जे काही तो भोगतो ते सत्य आहे, पण ते चिरकाल टिकणारं नाही आहे हे बाकी त्याला शेवटपर्यंत पटत नाही. पहिलं लग्न मोडून बायको त्याची गेली, बायको गेल्यानंतर पत्नीचा विरह झाल्यानंतर सुद्धा ती गोष्ट त्याला पटत नाही. त्या मोहातून तो सुटत नाही आणि पुन्हा दुसरं लग्न करतो. म्हणजे या लग्नबंधनातून किंवा मोहातून बाहेर पडणं त्याला अशक्य आहे. कारण ते जे मिळत आहे सुख, ते सुख त्याला खरं वाटतंय असं वाटतच राहतं. जोपर्यंत सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होत नाही तोपर्यंत असं वाटत राहतं. आणि सद्गुरूंची कृपा होणे म्हणजे आपले स्वतःचे प्रयत्न, पौरुष प्रयत्न ज्याला म्हणतो ते खरे प्रयत्न आहेत. सद्गुरू समोर उभे आहेत, पण सद्गुरूंना शरण जाणं, सद्गुरूंचं दास्यत्व पत्करणं हे आपल्या हातात आहे. तेवढीच गोष्ट फक्त आपल्या हातात आहे. पण हे केव्हा होईल. जेव्हा हे ज्ञान होईल की हे सत्य नाही. हे ज्ञान म्हणजे मायेवरती आपण जे काही पांघरून मायेला बाजूला सारू ती गोष्ट जर झाली तरच सद्गुरूंचा आश्रय मिळतो. नाहीतर सद्गुरू सगळीकडे तयारच आहेत. जसा सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे, पण आपण जर खिडकी लावली तर आपल्याला सूर्यकिरण मिळू शकत नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंची कृपा असली तरी सुद्धा आपण जर मायेच्या आवरणाखाली असलो, दास्यत्व पत्करलं, तुम्ही म्हणाल तसं मी मानतो असं म्हणून जर जीवानी ऐकलं नाही तर या मायापोषातून सुटका नाही. भगवंतांनी सद्गुरूंची जी रचना केली आहे, सद्गुरू आपल्या जीवनात का येतात, सद्गुरू तेच सांगतात ही सगळी माया खोटी आहे. पण याचं पहिलं लग्न होऊन इतके वर्ष सुख भोगल्यावर त्याला हे कळलं नाही अजूनपर्यंत की ते सुख टिकत नाही. एकदा घेतलंय ते सुख आपण, जेवणाचं, खाण्याचं आणि सगळ्या परिस्थितीचं सुख आपण घेतलं तरी पुन्हा पुन्हा घ्यावं वाटतं. ही पुनरावृत्ती टाळायची आहे असं त्याला समजत नाही. त्या सुखामध्ये तो गुरफटतच जातो. त्यांनी दुसरं लग्न केलं आहे असं समर्थ इथपर्यंत सांगितलंय. स्वगुण परीक्षा अ समासापर्यंत आपण आलोय. आता समज तिसऱ्यामध्ये स्वगुण परीक्षा ब मध्ये काय म्हणतात, द्वितीय संबंध झाला आणि त्यांनी दुसरा संबंध केला. खरं तर एखादा शहाणा असता, आपण शहाणं नाही हाच प्रश्न आहे, अज्ञानी आहे हाच प्रश्न आहे. जर कळलं एकदा चुकलंय ना आपलं, त्यातून सुख मिळतंय असंच वाटत होतं, नाही वाटलं तर असं वाटलं नाहीच त्याला, त्याने दुसरं लग्न केलंय. मग दुसरं लग्न केल्यावर दुःख मागील विसरला. मागे जे काही दुःख झालं होतं बायको गेल्याचं, पत्नीच्या विरहाचं, पतीच्या विरहाचं दुःख विसरला आणि त्यांनी पुन्हा विवाह संबंध केला. आता या ठिकाणी आपण म्हणतो संधी आली होती, यातून सुधारण्याची संधी आली होती, पण ती संधी त्यांनी गमावली आणि ते जे दुःख झालं होतं, आता ते दुःख खरं का खोटं यावरती आपण विचार करू शकतो. ज्या स्त्रीसाठी तो रडला ती स्त्री गेल्यावर तो काही दिवसातच ते दुःख विसरला. मग ही गोष्ट खरी का खोटी, ह्या गोष्टीवरती आपण विचार करायचा. या दृष्टीने साक्षीभावानी जेव्हा आपण संसाराकडे बघू तेव्हाच काही गोष्टी कळतील, अन्यथा असंच चक्र चालू राहील. द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे. त्याला वाटलं एकदा नाही झालं तर काय झालं, उलट त्याला अभिमान झाला की एकदा नाही झालं तर काय, दुसरी स्त्री मिळाली मला, त्या स्त्रीपासून मी सुखी होणार आहे, हे सुख मला मिळणार आहे याची त्याला ग्वाही वाटते आणि त्यांनी दुसरं लग्न केलं आणि संसाराचं सुख हे सुख आहे हे मानून त्यांनी दुसरा संबंध केला. आता याचा की नाही उदाहरणादाखल असा अर्थ घ्यायचं नाही. उदाहरणं त्यांनी असं एक एक उदाहरण देत असताना त्या कोणत्या तरी उदाहरणात आपण फिट बसतो हे निश्चित. वेगवेगळे प्रकारची उदाहरणे केली, याचा अर्थ प्रत्येकाने दुसरं लग्न केलं असेल असा अर्थ नाही. पण संसारामध्ये गुरफटणं त्याचं संपलं नाही. कष्ट जरी आले तरी संसारच खरा असं मानणे, हा दुसरा संबंध आपण असा अर्थ घेऊ शकतो. दुसरा संबंध करणे म्हणजे संसारातून लक्ष, कितीही कष्ट झाले तरी कमी न करणे. खरं म्हणजे आनंदातून तर बाहेर पडणे शक्यच नाही. दुःखातूनच जर पडत नाही आहे बाहेर तर आनंदातून कसा पडेल बाहेर, ही एक मोठी समस्या आहे. आमचे ते एक महाराज म्हणायचे,
माया तेरी बहुत कठीण है राम. इतकं सुंदर म्हणायचे भजन ते, की ही जी तुझी माया आहे ना, ती जर दिली नसती ना कदाचित, तर आमचं जास्त चांगलं झालं असतं. माया द्यायलाच नको होती. माया तेरी बहुत कठीण है राम. इतकं सुंदर गोड म्हणायचे ते म्हणत असताना जाणवायचं, की त्यांना जे सांगायचे ते आपल्याला कळायला पाहिजे. मग म्हणायचे द्वितीय संबंध झाला, दुःख मागीला विसरला, सुख मानून राहिला संसाराचे. संसारामध्ये सुख आहे हे मानत राहिला. दुसरा संबंध केला, हा उदाहरणाचा अर्थ जरी नाही घेतला तरी कष्ट संपलेले नसताना सुद्धा संसारामध्ये तो सुख मानू लागला. झाला अत्यंत कृपण, पोटेनं खाय अन्न. इतका तो कंजूस झाला कारण त्याला संसारातल्या दुसऱ्या स्त्रीला किंवा संसारातल्या पूर्ण ते ज्या समस्या आहेत ते निराकरण करण्यासाठी त्याला कंजूस व्हावं लागलं. म्हणजे स्वतःसाठी जगणं त्यांनी आता जवळपास सोडूनच दिलं असा अर्थ काढायचा. इतके कष्ट, दिवस रात्र कष्ट त्या संसारासाठी कंजूसपणाने राहायला लागला, की जेणेकरून आपल्या घरच्यांना सुख मिळेल आणि ते लोक खुश राहतील, समस्या राहणार नाहीत समाज आपल्या घरामध्ये, यासाठी तो कष्ट करत राहिला. करतो ना व्यक्ती कष्ट, आयुष्याचे 25 ते 30 वर्ष आपले कष्टांमध्ये जातात. मग अशा पद्धतीने झाला अत्यंत कृपण झाला, कंजूस झाला. कसा? पोटेनं खाय अन्न. जितकं लागतंय ना त्यापेक्षा सुद्धा कमी खायला लागला, अर्धपोटी राहू लागला. आताची ही परिस्थिती नाही, ही जुन्या काळची परिस्थिती सांगतायत, की परिस्थिती गरीब आहे आणि एवढ्या याचा संसार करायचा आहे तर आपल्याला अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण तरी त्यात सुख आहे. आपण अर्धपोटी राहिला आणि मुलाबाळांसाठी आणि स्त्रीसाठी त्यांनी पैसे जमवायला सुरुवात केली. झाला अत्यंत कृपण, पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा. अगदी असं वाटायला लागलं की एकदा खाऊन मिळालं न मिळालं तसं खात खात तो एक कल्ली जीवन जगू लागला, की जेणेकरून इतरांना सुख मिळेल. म्हणजे त्यागाची भावना जरी असली तर तो सत्पात्री आहे का त्याग, ते सत्पात्री दान आहे का, याचा विचार न करता म्हणजे समर्थांचा विवेक प्रत्येक ठिकाणी कामी पडतो. किती कष्ट करायचे, त्याला काही सीमा, की जीवाला तो त्रास द्यायला लागला, अतिशय कंजूस झाला. किती वेगवेगळ्या प्रकारांनी कंजूस झाला ते बघा आता. झाला अत्यंत कृपण, पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा. इतके कष्ट भोगायला लागला की जेणेकरून संसार सुखाचा होईल. संसार सुखाचा केव्हा होईल? जेव्हा आपण त्यांची आर्थिक मदत करू, त्या आर्थिक त्यांची समस्या दूर करू, त्यांना पोटभर खायला घालू. आपण खाल्लं नाही तरी चालेल, पण आपल्या त्या जीवांनी, ज्यांच्या भरोशावर माझ्या जीवावर जे आहेत त्यांना अन्न भरपूर घालू. आपण एकदा जेवलो तरी चालेल असा विचार करून म्हणजे स्वतःच्या जीवाला मारू लागला. कशासाठी? संसारात सुख आहे हे शोधण्यासाठी. कष्ट केल्यानंतर जे मी इतका त्याग करतोय तो त्याग यांच्या सत्पात्री जाईल आणि मला कधी ना कधी सुख मिळेल, म्हणजे आता जे मिळत आहे ते सुख असंच टिकेल असं त्याला वाटतं आणि कृपण होतो, अतिशय कंजूस होतो. होत आहेत की नाही या घटना बघा. या सगळ्या घटनांचा आपण जर क्रम लावला तर गोष्टी अशाच घडतात की यामध्ये जे सुख मिळणार आहे त्यासाठी मी कष्ट करायला तयार आहे, मी थोडा थोडा पैसा वाचवीन, मी पोटाला खाणार नाही पण माझ्या संसारासाठी काहीतरी करीन. कदा कल्पांती न वेची, साचलेली पुन्हा साची, अंतरी असेल कैची सद्वासना. कोणत्याही प्रकारची सद्वासना मनात येत नाही. आधी होतं तेच 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 सुरू ठेवतोय. पुनरावृत्ती. उदाहरणार्थ आपण सांगितलं श्रीखंडपुरीचं जेवण खाल्लंय, एकदा जी श्रीखंडपुरी खाल्ली त्याला तृप्त झाली वासना, पण ती तृप्त झाली वासना 2 दिवसांनी कशाला, त्या दिवशी रात्री सुद्धा खायची वेळ आली तर तो खातो. याचं कारण त्याची वासना तेवढ्यापुरती दबते पण ती पूर्ण बंद होत नाही. ती श्रीखंडपुरी दिसली की पुन्हा त्याला खावी वाटते, 8 दिवसांनी पुन्हा खावी वाटते. आता जर आपल्याजवळ श्रीखंडपुरीचे पैसे नसतील तर आपण ती पैसे जमवू, आज कमी खाऊ पण काहीतरी चांगलं मिळेल 8 दिवसांनी, त्यासाठी पैसे जमवू. अशा प्रकारे कष्ट करू आणि जीवाला आनंद देऊ. अशा तो मग कोणती सद्वासना अशी नसते त्याच्या मनात की चांगली वासना त्याच्या मनात निर्माण होत नाही. उलट हे असंच करत राहू म्हणजे एखादा पुढचा विचार न करता सध्याच्या सुखातच तो सुख मानू लागतो. स्वये धर्म न करी, कोणत्याही प्रकारचा धर्म करणार नाही. अरे जो स्वतःच्या पोटाला खात नाही तो धर्म काय करणार आहे? सध्या त्याला स्वतःला खायला पैसा नाही टिकत आहे, कारण घरातल्या सगळ्यांना खुश करायचं आहे, त्यांच्यापासून मला सुख घ्यायचं आहे म्हणजे त्यांना पैसा द्यावा लागणार आहे. मग त्यांच्यासाठी मला धर्म करायचा आहे, मग इतर धर्म मी काय करू शकणार आहे? जो स्वतः खात नाही तो इतरांना काय खायला देणार आहे? धर्म करत्यासही वारी, आणि जे धर्म करते आहेत त्यांना सुद्धा तो मानत नाही. नंतर सर्व काळ निंदा करी साधूजनांची. का निंदा करेल? कारण त्यामध्ये एक तर 2 कारण आहेत. एक तर साधू संतांकडे लक्ष नाही आणि दुसरी गोष्ट ते जर त्यांच्याकडे गेलो
तर त्यांना काहीतरी दानपुण्य करावं लागेल, ते करायची इच्छा नाही. कारण मी आता कृपण झाला आहे. तो कृपण का झाला आहे की संसारामध्ये मला पुरत नाही, साहजिक आहे. एक जर प्राधान्यक्रम आपला ठरला, ह्या प्राधान्याने आपल्याला जीवन जगायचं आहे असं जर कळलं, तर त्या प्राधान्यासाठी आपलं जीवन तो खर्ची घालतो. ते घालत असताना इतका पैसा कसा उरेल, इतका पैसा त्याच्याजवळ शक्य नाही राहणं. त्यामुळे तो सवय धर्म न करी धर्म करत्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधूजनांची. ते आपल्यापासून दूरच ठेवेल. कारण साधूजन आले तर ते तुम्हाला काहीतरी चांगला सल्ला देतील, आणि चांगला सल्ला एखाद्याने दिला असेल तो त्याला पटला नसेल, त्यांनी सांगितलं संसारात सुख नाही असं म्हटल्यावर ह्याला राग आला. ह्याच्यातच तर सगळं सुख आहे. जे काही आत्ता मिळतंय त्यातून मी किती सुखी आहे. मी जे काही देतोय, मी जे काही कष्ट करतोय ते तिथपर्यंत पोहोचतायत. वाल्मिकीचं उदाहरण जर साधू संतांनी सांगितलं, बाबा रे, इतके त्यांनी कष्ट घेतले, इतके जीव मारले त्यांनी, त्याचे 7 रांजणं भरले, आणि घरी जाऊन जेव्हा विचारलं कोण माझ्या साथीला या पापाचं साथीदार आहे, कोणी हो नाही म्हटलं, असं जर साधूंनी सांगितलं तर पटणार आहे का त्याला? कारण सध्या त्याच्या मनाच्या प्रवाहात हीच गोष्ट आहे, हेच सुख माझं खरं सुख आहे. असं असल्यामुळे साधूजनांची संगत त्याला नको आहे. अगदी स्पष्ट उदाहरण आहे. याचं कारण एक प्राधान्यक्रम मनाचा ठरला आहे, तो मायेचा जन्मापासून आहे. जसा जन्माला आला तेव्हापासून मायेचा प्राधान्यक्रम ठरला. मग त्या व्यतिरिक्त विचार बुद्धी त्याला करू देत नाही, आणि त्याला त्यात आनंद मिळतो. म्हणून तो शरीराचे कष्टसुद्धा झेलतो. आपण ठरवलं आहे की अभ्यास करायचा जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं तर अगदी एवढ्याशा छोट्याशा लाईटवर सुद्धा रात्रभर अभ्यास करून तो मेरिट येतो. कारण प्राधान्यक्रम त्याचा अभ्यास करून मेरिट येण्याचा आहे. इतर लोक सगळी सोय असून सुद्धा झोपून राहतील, अभ्यास करणार नाही. कारण प्राधान्यक्रम हे विद्या जर नाहीच, विद्या मिळवायची नसेल असा व्यक्ती वागतो. तसा अज्ञानातच आयुष्य काढायचं आहे असं जेव्हा ज्यांनी ठरवलं त्याला साधूजन कसे आवडतील? आणि धर्म का करेल तो? जर स्वतःच्या पोटाला त्याला पुरत नाही तर तो धर्म कसा करेल? धर्मासाठी वेगळी काहीतरी आवक लागते, ती त्याच्याजवळ नाही. परिस्थिती गरीब आहे आणि कष्ट तो करतोय म्हणून तो कंजूस झाला आहे. किती बारीक ऑब्झर्वेशन, किती बारीक निरीक्षण आहे समर्थांचं या ठिकाणी बघा. नेणे तीर्थ नेणे व्रत, अर्थातच तीर्थ नको, व्रत नको. लोक म्हणतात लग्ना 20 वर्ष झाली संसाराला, मी घराच्या बाहेर पडलो नाही कुठे. कारण काय? कारण घरातच वेळ जातो, घरातच पैसा जातो, घरातच आनंद मिळतो. तीर्थ व्रत कशाला करायचे? मग हे सगळा काळ त्याचा असा चाललाय. नेणे अतित अभ्यागत, कोणी आलेलंही चालत नाही, कुणाकडे जात नाही. मुंगीमुखीचे जे सीत तेही वेचून साचे. इतका कृपण होतो, इतका कृपण होतोय की जर एखादी मुंगी दिसली तिच्या तोंडामध्ये जर दाणा आहे तांदळाचा, तो सुद्धा कमी करायला, तो सुद्धा काढून घ्यायला तो नाही म्हणणार नाही. उदाहरणार्थ जसं मक्की चूस म्हणतात ना मारवाड्याला, ते मारवाडी लोक कसं म्हणे, जर चहामध्ये माशी पडली तर माशीला पिळून घेतील, असं जर कंजूसपणाचं उदाहरण देतात, तसं उदाहरण समर्थ या ठिकाणी देत आहेत. आणि म्हणतात की जर मुंगीजवळ एखादा दाणा दिसला तो सुद्धा काढून घ्यायला कमी पडणार नाही. म्हणजे सर्व प्रकारची पापं आणि सर्व प्रकारचं अज्ञानातलं सुख त्याला मिळत असतं. कारण त्याला वाटत असतं तसं की आपण यातच सुखी होतो. वाटणे म्हणून म्हणतं ना, असताचे अस्तित्व. समोर सगळं आहे पण ते जर दिसलंच नाही तर, एखादी व्यक्ती जर समोर काही आपल्या समोर करतही असेल आणि आपलं जर त्याच्याकडे लक्ष नसेल, आपण दुसऱ्या कामात जर गुंतलो असू तर ती गोष्ट आपल्या नजरेसमोर असून सुद्धा दिसत नाही या घटना घडतायत म्हणून. कारण आपलं लक्ष त्या ठिकाणी नाही आहे. जर आपलं लक्ष त्या ठिकाणी नसेल तर आपल्याला ती घटना समजत सुद्धा नाही, डोक्यात येण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे आपलं लक्ष त्या ठिकाणी असायला पाहिजे. याचं सगळं लक्ष, अगदी बारीक बारीक मुंगीचा कण सुद्धा त्याला हवा आहे. त्याला वेळ द्यायचा नाही आहे, त्याला तीर्थ करायचे नाही आहे, व्रत करायचे नाही. सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त संसारात. बरं, एकदा करून चुकला आहे, हा स्वगुण परीक्षा ब सुरू आहे. ज्या ठिकाणी एकदा संसार करून चुकला तरी सुद्धा दुसऱ्यांदा संसार करतोय, पण त्यातून लक्ष आणखी आणखी अडकत जातोय. जसं आपण मगाशी त्या भुंग्याचं उदाहरण घेतलं तसं, की भुंगा समजत असून सुद्धा खाण्यामध्ये इतका मग्न होतो की एक दिवस कमलाचं फूल बंद झालं की मरून जातो. तशा प्रकारची अवस्था या अज्ञानी लोकांची होते. अज्ञानी लोकांची म्हणजे सर्वसाधारण माया ज्यांच्यामध्ये असते, मायेच्या आवरणाखाली त्या सगळ्या जीवांची अशी अवस्था होते. पण पूर्वसुकृत पूर्वपुण्याईनी कोणीतरी वेगळं आपल्या जीवनात आहे याची जाणीव ज्याला होते तो हा भवसागर तरून जातो. हा त्याचा अध्यरूत अर्थ आहे. नुसतं वाईट अर्थ या समासातून न काढता सद्गुरू त्यासाठीच आहेत. कोणत्याही प्रकारची समस्या असो, सद्गुरू त्यासाठीच आपल्याला तारण्यासाठी आहेत. आपण एखादी समस्या त्यांना सांगितली ते हसतात. या समस्या निघून जातील, एक दिवस असा येईल या समस्या न राहता तुमचं कल्याण होईल असा आशीर्वाद ते देतात.
हा आशीर्वाद समजण्याची पात्रता या अज्ञानी लोकांमध्ये नसते, कारण गुरुकृपा नसते. इथपर्यंत आलो. स्वयंपुण्य करवे ना. स्वतःच्या हाताने कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म घडत नाही. हे जे करतोय ते पुण्य वाटत असल्यामुळे. मी काय वाया थोडी घालवतोय. मी सज्जन आहे. मी घरात एकसंग राहतोय. मी सगळ्यांचं करतोय. हे सगळं असल्यामुळे हे माझं पुण्याचंच काम आहे ना. वाटण्यावरच सगळं आहे. विचारा इतकं देखणं काही नाही, हा सुविचार मला अतिशय आवडतो. की ज्या ठिकाणी आपण विचार चांगला करतोय, तो म्हणतोय माझ्या संसारासाठी मी झटतोय, संसार माझा खरा आहे, हे पुण्य काम आहे. मग इतकं वेगळं पुण्य करण्याची आता मला काय गरज आहे? स्वयंपुण्य करावे ना, यापेक्षा वेगळं पुण्य करण्याची काय गरज आहे? म्हणजे हे वरचे जे सांगितले ना, धर्म करणे, धर्म करत्यासही वारी, नेणे तीर्थ, नेणे व्रत, नेणे अतीत, हे सगळी पुण्याची कामाची त्याला गरज नसते. त्याकडे त्याचं लक्ष जात नाही. केले तरी देखवे ना. समजा एखाद्या स्त्रीनी म्हटलं हे खरं नाही बरं, तिच्या पूर्वपुण्याईनी जर तिला काही कर्म करावे वाटले तर त्याला पाहवत नाही. अगं मी इतके कष्ट करून घरात आणतो आणि तू ह्यासाठी खर्च करते, मला अजिबात चालणार नाही. पूर्वीच्या काळी असे वादवाद होत असतील पैसा कमी असल्यामुळे. आता पैसा भरपूर असल्यामुळे तू तुझ्या मनाने कर, मी माझ्या मनाने करतो, म्हणजे हा वाद उत्पन्न होत नाही. पण ज्या ठिकाणी अगदी मर्यादित साधन आहे त्या ठिकाणी हा वाद निश्चित होणार. तूही करायचं नाही, मीही करत नाही आणि तुलाही करता येणार नाही. उपहास्य करी म्हणा नाहीये म्हणून. उलट तो म्हणतो उपहास करतोय या गोष्टींचा. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि तसंही एककल्ली राज्य त्याच्या घरामध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तो आपल्या मतानीच करायला लावतो. म्हणजे स्वतः दुःखात असतो, इतरांनाही दुःखात पाडतो. हे नंतर कळत आहे. सध्याच्या परिस्थितीत बाकी संसार हा असा चालला आहे. एकदा अनुभव आला, दुःख घेतलं. कशाला? अगदी जन्माला आला तेव्हाचं दुःख ठीक आहे, समजलं नाही आम्हाला, अज्ञान, बिलकुलच अज्ञान, की बुद्धीची विकासच झालेला नाही, तेव्हाचं दुःख विसरला ठीक आहे. पण 50शीत त्याची स्त्री गेल्यानंतर सुद्धा त्याचं दुःख संपून गेलं. ह्यावरून तरी कमीत कमी आपण बोध घ्यायला पाहिजे होता, असं समर्थ म्हणतात. की एकदा झालेली चूक पुन्हा 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 करून त्याच गोष्टीमध्ये तो गुरफटून राहतो. आलेला संसार करायचा नाही असं अजिबात म्हणणं नाही, पण गुरफटणे हे समर्थांना मान्य नाही. देवाभक्त असं उच्छेदी. त्याच्यामुळे जे देव असतील, देवांचे भक्त असतील, त्यांना त्रास देणे, अंगबळे सकळास खेदी, निष्ठुर शब्द अंतर्भेदी प्राणीमात्रांचे. प्राणीमात्रांमध्ये भगवंत असतो हे सांगितल्यावर सुद्धा कळत नाही, कारण हे ऐकायचीच त्याची तयारी नाही. कोणत्याही प्रकारची साधुजनांची संगतच नको आहे त्या ठिकाणी, तर चांगले विचार कसे त्याला पटतील? त्यामुळे प्राणीमात्रांवरती दया करा, निष्ठुर शब्द वापरून इतरांना त्रास देऊ नका. नंतर सकळास खेदी, अंगबळे, स्वतःच्यामध्ये असलेल्या शक्तीने इतरांना त्रास देणे, हे सगळं त्याचं चालू असतं. म्हणजे मी तुमच्यासाठी इतकं करतो, अंगबळाने जबरदस्तीने तो प्रयत्न करतो की माझं ऐकावं, अधिकार गाजवण्याचा तो प्रयत्न करतो. जे जे ऐकतील त्यांच्यावरती अधिकार, असं होत आहे की नाही बघा. आत्मपरीक्षणात्मक विचार, सगळ्यांकडे निरीक्षण जर आपण केलं समाजाचं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी निदर्शनाला स्पष्ट दिसतात आणि आपणही तेच करतो हेही निश्चित आहे. जोपर्यंत संत सज्जन भेटत नाहीत किंवा आपली मती इकडे वळत नाही, तोपर्यंत हेच असं घडत राहत असतं. त्यातून एखादाच कोणता दुर्मिळ जीव असा आहे की जो भगवंतापर्यंत जाऊन पोचतो, ज्याला स्वतःचा शोध लागतो, असा एखाद दुसरा. नीती सांडून मागे, अनितीने वारतो लागे, गर्व धरून फुगे, सर्व काळ श्रीराम. आणि त्याच्यासोबतचे सगळे वाईट गुण, सगळ्या प्रकार, गर्व, अहंकार, मी म्हणीन ती पूर्व दिशा, हे सगळं कारण काय? याचं कारण हे, करणारा मी आहे, करता मी आहे, मी स्वतः अर्धपोटी राहतोय, मी सगळे तुमचे कष्ट तुमच्यासाठी झेलतोय, तुमच्यामधून सुख मला मिळावं यासाठीच या सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे अधिकार अर्थात माझा. या सगळ्या गोष्टींवरती, तुमच्यावर, तुमच्या वागण्यावर, तुम्ही काय करता त्याच्यावर, सगळ्या गोष्टींवर अधिकार माझा. आणि गर्वाने फुगून जातो. या सगळ्या गोष्टी मी म्हणेल तसाच कर. आता हे सगळे मूर्ख लक्षणांमध्ये, पढत मूर्ख लक्षणांमध्ये हे सगळे लक्षणं जरी आले तरी त्या लक्षणांचा आता प्रत्यक्षमध्ये अप्लाइड सायन्स ज्याला म्हणतो ते अप्लिकेशन झालं आहे. हे गुण असा असतात हे दिसतंय स्पष्ट. ते गुण कोणते ते सांगितलं आणि असा व्यक्ती कसा वागतो ते समर्थ या ठिकाणी सांगतायत की ज्याला फक्त संसार एके संसार, एक असं घर पाहिलं आहे ज्या ठिकाणी 17 प्रकार रोज त्या बाईनी करावे अशी अपेक्षा. 17 प्रकार रोज जेवताना याच्यातला एक जरी प्रकार कमी झाला तर त्याला अगदी राग यायचा, हातातलं भांडं फेकून मारायचा. याचं कारण ऐकणारे होते आणि करणारा हा होता. मी कमवतोय,
माझी सत्ता घरामध्ये चालणार. हे पाहिलेली उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी मी म्हणेन सगळं लक्ष त्या वासना कशात खाण्यामध्ये गुंतलेली. इतके सगळे पदार्थ त्या बाईनी सकाळी उठून करायचे, त्याच्यासमोर द्यायचे. का? कारण मी जे करतोय ते मी पुण्याचं काम करतोय, तुम्हाला पोचतोय आणि तुमच्यामधून मला सुख मिळत आहे, ते मिळत राहिलंच पाहिजे. हा एक प्रकारचा अधिकार आणि गर्व त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतो. साहजिकच आहे. कर्तव्य झालं. गीतेमध्ये भगवंत तेच म्हणतात, कर्म करा, पण कर्म अगदी फळ भगवंताला अर्पण करा. या ठिकाणी भगवंताला अर्पण करणे ही संज्ञाच त्या ठिकाणी माहिती नाही. कारण स्वये धर्म न करी धर्म करत्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधुजनांची, अशी वृत्ती असल्यामुळे ही गर्वाची भावना वाढणारच ना. कारण हा जो अभिमान, अहंकार, गर्व हे आपोआपच त्याच्या मागे येणार जर कर्तव्य स्वतः करतोय असं जाणवत आहे. अरे मी एक पोटी जेवतोय, काहीही खात नाही, अर्धपोटी कधी कधी राहतो आणि किती कृपणपणा करतो, किती कंजूसपणा करतो. कुणासाठी करतो? तुम्ही मला सुख द्यावं म्हणून. तुम्ही देणार नसाल मला चालणार नाही. हा अशा प्रकारचा अहंकार या व्यक्तीच्या मनात निर्माण होतो आणि सर्व काळ चिडलेला, रागवलेला आणि गर्विष्ठ अशा प्रकाराने तो वागतो. किती कठीण आहे. ही आहे स्वगुण परीक्षा ब. अ मधल्या आणि ब मध्ये भरपूर फरक आपल्याला जाणवला. नंतर पूर्वजास सिंतरिले, पूर्वजांना मानायचं नाही. नंतर पक्षश्राद्धही नाही केले. कुळदैवत ठकिले कोडे परी, काहीही करायला मला वेळ नाही. पूर्वजांना मान देण्याची मला इच्छा नाही, पक्षश्राद्ध करायची नाही, कुळदैवतेला जायचं नाही, काहीही करायचं नाही. याचं कारण आता आपल्याला स्पष्ट झालं आहे. काय? की मला फक्त माझ्यापुरतं जगायचं आहे. मी जो पैसा कमवतोय, मी जो वेळ घालवतोय, हा सगळा आपल्या संसारासाठी घालवतोय. संसारातूनच मला सगळं सुख मिळणार आहे. इतर ठिकाणी मला त्रासच होणार आहे. इतका पैसा खर्च झाल्यानंतर तिथे जाऊन मला काय मिळणार आहे? तिथे काय सुख आहे? देवाच्या दरबारात काय सुख आहे? तिथे काय देव मला काही देणार आहे खायला? अशा प्रकारच्या संकल्पना मनात पक्क्या असल्यामुळे देवधर्म नको, पूर्वजांना मानायचं नाही, पक्षश्राद्ध करायचं नाही, कुळदैवतेला जायचं नाही. कोणत्याही प्रकारे कितीही सांगा त्यांना, ते ऐकणार नाही. कारण हा पैसा माझ्या संसारासाठी लागणार आहे. हे जे आर्थिक पाठबळ माझं मी स्वतः मिळवतो हे फक्त संसारासाठी आहे. कारण इथून मला दृश्य स्वरूपामध्ये सुख मिळत आहे, जे इतर ठिकाणी मला मिळू शकत नाही. कोणी सांगितलं आहे त्यांना की या ठिकाणी सुख नाही, त्यामुळे ते त्या ठिकाणी जात नाही. प्राधान्यक्रम हा त्याचा असा असू शकत नाही. अक्षत भरली आणा. आता बघा गंमत काय. अक्षत भरली भाणा, दुजा ब्राह्मण मेवणा. आता अक्षतही द्यायची असेल, एखाद्याला सवाष्ण ब्राह्मण बोलवायचं असेल तर बहिणीला बोलवतो. दुसरी सवाष्ण आपण म्हणतो दुसऱ्या एखाद्या स्त्रीला जेव घालावं, तिच्याकडून आशीर्वाद घ्यावे, शुभेच्छा घ्याव्या, असं काही आपले जे संस्कार आहेत नको. आपली बहीण, त्या निमित्ताने बहीण येईल, आपल्याच बहिणीला दिल्यामुळे आपला सगळा पैसा वाचेल. जे काही द्यायचं ते थोडंसं बहिणीला द्यायचं, इतर लोकांना द्यायचं नाही. मेहुणाही कोणाला बोलवायचं आहे? आला होता पाहुणा, स्त्रियेचं मुळं. मेहुणा जो आला त्यालाच पाहुणा समजायचा आणि त्यालाच जे काही थोडंफार करायचं ते करायचं. बाहेर आपला पैसा जाता कामा नये. इतका कंजूस होतो की आपली बहीण आपली सवाष्ण ब्राह्मण म्हणून बहिणीला आणि मेवण्याला घालायचं. बाहेर कोणत्याही प्रकारची चर्चा व्हायला नको. जे काही मला द्यायचं आहे ते बहीण, भाऊबीजही झाली, रक्षाबंधनही झालं, तूच माझी सवाष्ण आणि तूच सगळं, याच्या व्यतिरिक्त तिसरं जग नाही. किती कंजूस विचार आहेत, किती छोटे विचार आहेत, किती कोते विचार. जेणेकरून माझा पैसा घरात राहील आणि मी माझा आनंद घरात शोधू शकेन. इतकं पक्कं मन. सुरुवातीला पैसा कमी असल्यामुळे या गोष्टी घडत असतील आणि समर्थांनी त्या पाहिल्या असतील, म्हणूनच ते बोलत आहेत. कदा नावडे हरिकथा. मग ही अक्षतही कोणाला दिली? बहिणीला दिली आहे. ही झाली अक्षत भरली भाणा, दुजा ब्राह्मण मेहुणा, आला होता पाहुणा, स्त्रियेचं मुळं. जो स्त्रियेसाठी आला होता, आपल्या बहिणीसाठी जो पाहुणा आला होता, त्यालाच आपला मेहुणा म्हणजे आपल्याला ब्राह्मण म्हणून बसवला. कदा नावडे हरिकथा. त्याला हरिकथा आवडत नाही. देव न लगे सर्वथा, स्नान संध्या म्हणे वृथा, कासया करावी. आता या सगळ्या किती आपोआप येणाऱ्या गोष्टी आहेत. जर हे करत नाही, एकदा हरिकथा केली, हरिकथेमध्ये काहीतरी चांगलं सांगितलं, लागलीच मनावर परिणाम झाला, मन बदललं, कृपणपणा गेला, तर ते नकोच ना. एखादी गोष्ट आपल्याला जर करायची नसते ना, त्या गोष्टीकडे मन वळतच नाही. याचं कारण तिथे गेल्यानंतर ते हरिकथेमध्ये सांगणार, चांगलं वागा, परोपकार करा. जे तुम्ही बहिणीला बोलवताय त्यापेक्षा 2-4 सवाष्णी नवीन घाला. नंतर प्राणीमात्रांवर दया करा. तुमच्या घरची पोळी इतरांना द्या. हे सगळे गोष्टी ते आपोआपच येतील ना हरिकथेमध्ये. मग हरिकथा ऐकायचीच नाही.
ऐकली नाही की चांगल्या गोष्टी कळत नाही, आपली बुद्धी किती त्रास देते बघा. अशा गोष्टी घडतात तेव्हा अज्ञानातच माणूस बरोबर असे कितीतरी जीव आल्या ह्याच्यात निघून जातात. 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा जो इतका सुंदर असा नरदेह मिळाला आहे, तो नरदेह आहार निद्रा भय मैथुनमच या 4 गोष्टीतच धर्म अर्थ काम मोक्ष या संकल्पना आपल्याला दिलेल्या असताना धर्म अर्थ काम आणि मोक्ष या ठिकाणी फक्त मोक्ष आणि धर्म या 2 सोडतो आणि अर्थ आणि कामामध्ये तो मशगूल राहतो. पहिली आणि शेवटची तो सोडतो म्हणजे समजतच नाही त्याला त्या गोष्टी करायच्या. मग 4 मधल्या 2 केल्यावर गती कशी मिळेल, कल्याण कसं होईल हे कळत नाही. त्यामुळे हरिकथेला जे गेलं ही उकल होईल ना. चांगल्या गोष्टींची उकल झाली आणि माझं मन बदललं तर, मला हरिकथेला जावं वाटलं तर, मला जावं वाटल्यानंतर मला तिथे दानधर्म करावा वाटला तर, मग तिथे माझा पैसा संपल्यावर घरामध्ये मला सुख कसं मिळेल. प्राधान्यक्रम घर आहे. मग या असे विचार सगळे करत असतात. विचार तर आपण करतो, पण कोणता करतो ह्याला किती महत्त्व आहे. मग विचारा इतकं देखणं काही नाही असं म्हणत असताना असे विचार यायला पाहिजे. पण हे कळेल तरी कसं, ही महत्त्वाची उकल आहे. आले विचार मनात, आता आपण सांगतोय, आपण बोलतोय, आपण त्या मार्गाने विचार करतोय तर कळेल. पण ज्याने तो मार्गच धुतकारलाय, ज्या मार्गाने त्याला जायचंच नाही आहे, हरिकथेला जायचं नाही, हरदासाकडे जायचं नाही आहे, चांगल्या गोष्टी करायच्या नाही, ती उकल होईल कशी, घडेल कशी. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय, म्हणून असताचे अस्तित्व अथातो ब्रह्मजिज्ञासा. ब्रह्मजिज्ञासा म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्मांडाची सगळी संकल्पना आहे. पण तुला वाटलं पाहिजे ना की अधांतरी हे डुले नभांगण, असं वाटलं तर पाहिजे ही कुणाची लीला आहे. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष जाणं हे पौरुष प्रयत्न आहेत आपले. आपल्याला हे वाटायला पाहिजे की आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी या जगात आहे. स्वार्थी वृत्ती सोडून या सगळ्या गोष्टींकडे जर बघितलं, पण हे सगळे हरिकथा सांगत असते, त्यामुळे हरिकथेला जाणं आपोआपच टाळतो. आता हे आपोआप त्याचे सगळे जे साईड इफेक्ट्स आहेत, हे जे तो करतो ते आपोआप हेच घडणार आहे. कदा नावडे हरिकथा देव न लगे सर्वथा. देव नको आहे त्याच्यात काय अर्थ आहे. त्या दगडात काय देव आहे का, कशातच देव नाही. देव ही संकल्पनाच त्याला मान्य नाही. स्नानसंध्या म्हणे वृथा कासया करावी. स्नानसंध्या केलं आणि हर हर गंगे म्हटल्याबरोबर जर गंगे जागृत झाली आपल्या मनामध्ये आणि देवाकडे जावं लागलं तर नको. म्हणजे हे ज्यांच्या मनामध्ये राक्षस असतो, यवन असतात, ते खरंच रामाचं नाव घेऊ शकत नाही. जे रामाचं नाव आणि जे देवाचं नाव घेतात त्यावर रामाची कृपा असते, त्या व्यतिरिक्त नाव ते घेऊ शकत नाही. असे 99% लोक येतात आणि जातात. याचं कारण एकच आहे, कारण त्यांची वृत्ती त्याकडे वळत नाही. आता का वळत नाही याचं एक अतिशय मोठं कारण असणार आहे, ते आपल्याला हळूहळू कळेल. कदा नावडे हरिकथा देव न लगे सर्वथा. स्नान सध्या म्हणे वृथा कासया करावी. सुख देऊन पाहिलं त्याच्यात रमला, दुःख देऊन पाहिलं तर एकदा दुःख दिलं तरी दुसऱ्या दुःखात तो पुन्हा रमलाच. किती त्यांनी परीक्षा घ्यावी देवानी तरी. देव परीक्षा घेऊन थकतो, पण हा अगदी पुन्हा तेच करतो. मग देव हसत असेल मनातल्या मनात, इतके वेगवेगळ्या प्रकारे तुला संधी देतोय तरी तू माझ्याकडे वळत नाही. तू तर मला वचन दिलंय गर्भावस्थेत की मी तुझ्याकडे येणार म्हणजे येणार, तू तर वळतच नाही माझ्याकडे. या सगळ्या गोष्टी तो करतो लक्ष न देता. अभिलाषे साची चित्तवित्त स्वये करी विश्वासघात. आणि त्यामुळे अभिलाषा त्याच्या मनात, वित्तासाठी, पैसा मिळवण्यासाठी, हे सगळं कशासाठी, पैसा मिळवण्यासाठी. स्वये करी विश्वासघात मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे. आणि जर पैसा होता, पैसा आल्याबरोबर मदमत्त झाला, उन्मत्त झाला. कारण तारुण्य काळ याच्याचसाठी आहे. तारुण्य काळ तर सगळ्यात मोठी समस्या आहे सर्व दृष्टी जर विचार केला तर. म्हणून बालपणीचे संस्कार खूप आवश्यक आहेत. बालपणी जर संस्कार घडले तरी जरी त्याचा उन्मत्त असा काळ गेला तरी त्याला पुढे जाऊन काहीतरी चांगल्या गोष्टी आठवतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये तारुण्य काळ त्याचा वाया गेला. स्वयेकरी विश्वासघात, आणि दुसऱ्यांचा विश्वासघात सुद्धा तो करतोय. अभिलाषे साची वित्त स्वयेकरी विश्वासघात मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे तर प्रश्नच उद्भवत नाही. ज्या ठिकाणी सर्वात जास्त शक्ती, सर्वात जास्त युक्ती त्याच्या मनामध्ये असतात, त्याच्यामुळे तो कुणाचंही काहीही ऐकायच्या भानगडीत पडत नाही आणि असंच त्याचं आयुष्य घालतो. तर तारुण्य अंगी भरले, जर अंगी तारुण्य भरलं असेल त्याच्या, धारिष्ट न वचे धरिले, करू नये ते शिकेले महापाप. अरे, तारुण्याचा एक अतिशय मोठा दोष. तो पुढे जाऊन जर तो सैन्यात भरती झाला, चांगल्या कामासाठी गेला, तर दोष न राहता अतिशय चांगली गोष्ट घडते. पण तारुण्याचा दोष म्हणजे धारिष्ट.
त्याच्यामध्ये धारिष्ठ येतं. तारुण्यामध्ये एक प्रकारचं आव्हानं स्वीकारायची एक त्याच्यामध्ये एक उर्मी असते. ती आव्हानं स्वीकारत असताना तो काय करतो, करू नये ते केले, जे करायला नको ते केले. पुढे जाऊन कळेल त्याला की आपण जे करायला नको ते केलं, पण ते धारिष्ठ काय कामाचं. असं धारिष्ठ काय कामाचं ज्या ठिकाणी विवेक नाही, बुद्धी नाही, आणि अशा वेळी गेलेलं धारिष्ठ स्वतःच्या मनाने घेतलेला निर्णय महापाप आहे. ते महापाप घडतंय. मग हे सुद्धा त्यांनी केलं. तरुणपणामध्ये काय केलं त्यांनी, तारुण्याअंगी भरले. इतकं तारुण्याने त्याची वृत्ती अशी मत्त झाली आहे की धारिष्ठ न वचे धरिले. जे सांगता येणार नाही असं धारिष्ठ केलं. मी करून दाखवीन, मी हे करून दाखवीन म्हणजे दाखवीन. हे जे मी काय करतोय ते पुण्याचं काम आहे, यातून मला निश्चित सुखप्राप्ती होणार आहे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर करू नये ते केले. आणि जे करायला नको वेगवेगळ्या प्रकारची पापं करू शकतात तरुण लोक. कोणी चोरीच्या मार्गाने जातं, कोणी कशाच्या मार्गाने जातं. तरुण वयामध्ये जशी संगत असेल तशा गोष्टी घडतात. करू नये ते केले आणि महापाप घडले. मग महापाप झाल्यावरती मग काय करायचं, गेलं ना आयुष्याचा काळ वाया. नंतर स्त्री केली परिधाकुटी, धीरन धरवेची पोटी, विषय लोभे सेवटी ओळखी सांडली. आणि स्त्री पायी तर इतका वेडा झाला की विषय लोभे सेवटी ओळखी सांडली. आणि या स्त्री पायी कुणी कोणाचं नाही म्हणतो, फक्त स्त्री माझी. हे पहिला स्वगुण परीक्षा अ मध्ये त्यांनी सांगितलंय. स्त्री पोटी सगळं सोडलं, विवेकच नाही राहिला. म्हणजे महत्त्वाचं जर शस्त्र कोणतं असेल आपल्या जीवनामध्ये तर संसारातली स्त्री आणि पुरुष हे जे या संबंधामध्ये जे लोक राहतात, जास्त रममाण होतात, ते म्हणे ओळखी सांडली. कुणाची ओळखी नाही. ज्या ठिकाणी देव नको, नातेवाईक नको, आपले कोणी नको, फक्त स्त्री. आणि त्या स्त्री पोई ओळखी सांडली. कुणाशीही त्याचा संबंध येत नाही. याचं कारण फक्त प्राधान्य स्त्रीला. विषय लोभे सेवटी ओळखी सांडली, माये बहीण न विचारी. हे झालंय मागच्या वेळेस, तरी पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे याची. माये बहीण न विचारी, जाला पापी परद्वारी, दंड पावला राजद्वारी, तरी पालटेना. काय झालं की माये बहीण न विचारी, मायेला बहिणीला न विचारता झाला पापी परद्वारी, काहीतरी पाप केलं. अशा गोष्टी घडतात. हे अतिशयोक्ती अजिबात नाही आहे. हे परद्वारी पाप घडतं. मग राजद्वारात दंड मिळतो, म्हणजे चुकीला प्रायश्चित्त मिळतं, शिक्षा होते, तरी पालटेना. किती कठीण आहे परिस्थिती. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी घडतात जीवनामध्ये, तरी पालट होत नाही, पण होतो. असं इतकं जे सांगतायत ना ते विपर्यास अति करून, म्हणजे एखादाच असा असेल आता इतका पापी झाल्यानंतरही त्याच्यात बदल झाला नाही, असं आता कमी व्हायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की माये बहिणीनं विचारी, आईला बहिणीला नाही विचारलं, झाला पापी परद्वारी, दुसरीकडे काहीतरी पाप केलं, आणि दंड पावाला राजद्वारी, आणि काहीतरी दंड मिळाला, प्रायश्चित्त मिळालं, तरी पालटेना. तरीही त्याच्या चित्तामध्ये म्हणजे इतका घट्ट पकडलाय मायेने. ते भजन मला अगदी आठवायलाच पाहिजे आता. इतकं मायेने घट्ट पकडलंय त्याला की काही झालं, दुःखात अगदी लडबडला, तरी सुद्धा तो त्याला सोडायला तयार नाही. मग काय करायचं यासाठी, परस्त्री देखोनी दृष्टी. आता हे झालं आपल्या घरापुरतं मर्यादित, कारण पाप आले आहेत ना आता अंगात, तरुणपणा आहे त्यामुळे. राजद्वारी झाल्यानंतर एकदा का पापाची सवय लागली की पापाला धारिष्ठने भीत नाही. तो भिणं त्याचं कमी होतं. धारिष्ठ हीच जर चांगल्या ठिकाणी जर तरुणपणी लावली एखाद्या ठिकाणी ओढ, तर त्या ठिकाणी कुठे जातात. आणि त्याच जन्मामध्ये त्याच वयामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या तर पापांचे घडे भरतात. ह्याने दुसरीकडे बघितलं, एक बाई कमी वाटली, आपली बायको कमी वाटली, आणि दुसऱ्या परस्त्रीकडे दृष्टी ठेवली. हे तर आणखी पाप आहे. घरात रमला होता ते तरी एक वेळ, पण पाप ते पापच. ज्याच्यामध्ये नको लक्ष जायला ते जर केलं, परस्त्री देखोनी दृष्टी, अभिलाष उठे पोटी, मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आपली बाई नको आहे, आता तिच्यामधलं लक्ष. इथे पहिल्या समासामध्ये त्यांनी सांगितलंय की पहिल्यांदा स्त्री गेली, त्याचं दुःख झालं, काही वेळ त्याला दुःख झालं, पण स्त्री गेली होती पूर्णपणे, त्याची स्त्री मरण पावली, म्हणून त्यांनी दुसरा विवाह केला. या ठिकाणी स्त्री आहे, तरी सुद्धा तो पापांच्या इतका उन्मत्त झालाय की दुसऱ्या स्त्रीकडे दृष्टी गेली. हे किती पाप आहे. परस्त्री देखोनी दृष्टी, अभिलाष उठे पोटी, अकर्तव्य हिंपुटी पुन्हा होय. पुन्हा पुन्हा त्या चक्रामध्ये, याच्यातून निघाला त्याच्यात जातोय, आणि वेगवेगळ्या प्रकारांनी त्याचे पाप कर्म वाढायला लागतात. ऐसे पाप उदंड केले. पापांचे प्रकार सांगितले. राजद्वारात शिक्षा भोगली, किती नाचक्की.
आजकाल नाचक्की कमी होते. पूर्वीच्या काळी तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या गोष्टी जर कळल्या तर एका घरात झालं तर 10,000 घरांना समजत असेल या गोष्टी चुकीच्या घडल्या. तो म्हणतो ऐसे पाप उदंड केले. इतकी पापं झाली, शुभाशुभ नाही उरले. शुभ काय अशुभ आहे काही उरलं नाही. कारण शुभ करायला जात नाही, अशुभ करून चुकलाय. मग शुभ आणि अशुभ राहिलं काय? शुभ आणि अशुभाची जी सीमारेषा आहे ती माहितीच नाही ना. जे मी करतो तेच योग्य आहे असं म्हणत गेल्यामुळे सगळं शुभच वाटतंय, पण ते शुभ नसून अशुभ आहे. म्हणून शुभ आणि अशुभ समजत नव्हतं. शुभाशुभ नाही उरले, तेणे दोषे दुःख भरले अकस्मात अंगी. आणि त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आले. साहजिक आहे. ही स्त्री मिळत नाही, ती स्त्री मिळत नाही, राजद्वारी प्रायश्चित्त आहे, पैसा पुरत नाही, या अशा सगळ्या प्रकारची जे त्याच्यामागे म्हणजे आपल्याच कोशामध्ये इतका गुरफटतो. पैसाही कमवता येत नाही, पैसा पुरत नाही, शरीर साथ देत नाही, बायका वाईट म्हणतात, सगळीकडे नाचक्की. ह्या सगळ्या गोष्टी दुःख नाही तर काय मिळणार आहे? यातून काय आनंद मिळणार आहे का? स्वर्गप्राप्ती होणार आहे? या सगळ्या गोष्टी घडताना ऐसे पाप उदंड केले, शुभ अशुभ नाही उरले, तेणे दोषे दुःख भरले अकस्मात अंगी. आणि इतकं दुःख मग अंगामध्ये भरलं. मग आता अंगामध्ये भरलं इतकं दुःख. हे इकडे जावं तर तोंड दाखवता येत नाही, तिकडे जावं तर तोंड दाखवता येत नाही. राजाने आधीच तर शिक्षा केलेली आहे. घरात पैसा किती वेगवेगळ्या प्रकारच्या विवंचना घरामध्ये लागल्या. मग ह्या सगळ्या झाल्यानंतर अकस्मात अंगी दुःख. आता पहिलेचे दुःख कसे होते? जे आपोआप आले होते, पूर्वकर्मानुसार आलेले होते. हे तर स्वतःच्या कर्मानुसार आलेले आहे. हा स्वगुण परीक्षे ब मधला फरक. अ मध्ये आपल्या मागच्या जन्मी काय केलं त्याच्याप्रमाणे गर्भवास तो सगळ्यांना भोगावा लागला. ते अतिशय कॉमन सर्वसामान्य दुःख समर्थांनी सांगितलं. आता नंतर असे कर्म ज्यांनी नसतील केले तारुण्यावस्थेत किंवा लहानपणी, अशी कर्म जे करत नाही ते सुखी आहेत, ते सुखी आहेत. पण असे करणारे दुःखी झाले ना, ही पण एक समस्या पुढे निर्माण झाली. परिस्थिती ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले, तेणे दोषे दुःख भरले अकस्मात अंगी. याप्रमाणे असं केल्यामुळे असे दोषयुक्त शरीर झालं आणि शरीरामध्ये अतिशय खरं दुःख आहे का? मग हे याच्यावरती आपण जर विचार केला तर हे दुःख खरं आहे का? आपणहून आप बैल मुझे मार सारखं आपण जी म्हण वापरतो तसं झालंय. मी जर त्यातून आधीच लक्ष कमी केलं असतं तर इतक्या विचित्र प्रकारची दुःख मला भोगावी लागली नसती. इकडे तोंड ठेवायला जागा नाही, तिकडे तोंड दाखवायला जागा नाही, अशी जी अवस्था झाली आहे माझी, ते सन्मार्गाने जर राहिलो असतो तर हे झाली नसती. मग हे जे झालेलं आहे ते टाळू शकलो असतो ना. मग हे खरं दुःख आहे का? म्हणजे ते मिळत होतं तेही खरं सुख नाही, हे जे दुःख मिळत आहे तेही खरं दुःख नाही. याच्यावरती विवेकाने विचार करायला पाहिजे. जे सुख वाटतं ते सुख नाही, जे दुःख वाटतंय ते दुःखही नाही. कारण ते आपणहून ओढवून घेतलं. ते जर केलं नसतं आज आपण अगदी सुखाच्या राशीत लोळू शकलो असतो, जर गुरुकृपा झाली असती तर. जर व्याधी भरली सर्वांगी. आता हे झालं याचं दुःख मानसिक, की या ठिकाणी आपण या बाईला छळलं, त्या मुलाला त्रास दिला, पैसा खाल्ला, पापमार्गाने पैसा मिळवला, कृपणपणे वागलो, बहिणीला काही दिलं नाही, भावाला काही दिलं नाही, आईवडिलांची कर्तव्य केली नाही, झालं दुःख. हे झालं मानसिक. आता शारीरिक दुःख काय सोडतात का पिच्छा? मग व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी. आता दुसरा प्रकार, मी सगळं छान वागलोय सगळं, पण क्षयरोग झाला, काय करणार? व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपले भोगी शीघ्र काळे. आणि हे जे मागच्या जन्मीचे भोग आहे ते मला भोगावेच लागणार आहे. म्हणजे दुःख आहेच, दुःखाच्या शिवाय संसार नाही. त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला जे सांगितलं की संसार दुःखाचं मूळ आहे, इंगळ ह्याला म्हटलंय दुःखाचं मूळ. याच्यातून हे नाही तर ते नाही तर ते दुःख मिळणारच आहे. व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपले भोगी शीघ्र काळे. शीघ्र अगदी अतिशीघ्र फळ मिळत आहे आणि अशा प्रकारचे भोग आपल्याला भोगावे लागतात. दुःखे सर्वांग फुटले, नासिक अवघेची बैसले, लक्षण जाऊन आले कुलक्षण. इतका छान दिसायला होता, इतका सुंदर रूप होतं, इतकं सुंदर ऐश्वर्य होतं त्याचं. हे सगळं असून सुद्धा काय झालंय? फोन आलाय. व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपले भोगी शीघ्र काळे. दुःखे सर्वांग फुटले, नासिक अवघेची बैसले, लक्षण जाऊन आले कुलक्षण. इतका छान दिसणारा, इतकी तजेलदार आपली काया, इतके सुंदर आपले डोळे, इतके सुंदर आपल्याला सगळं काही छान असलेलं शरीर, एका क्षणात कुलक्षणी. एक क्षणही लागला नाही की ज्या ठिकाणी सौंदर्य तर नाहीच, कुरूपता आलेली आहे. मग या सगळ्या गोष्टी लक्षात नाही का येणार की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या?
या रोगामुळे घडल्या आणि रोग येणारच. शरीर आदिभौतिक आदिदैविक ताप जे आहेत ते ताप भोगावे लागणार आहे. यासाठी त्याचं कर्म कारणीभूत नाही. कर्म करणारा संपला. ब मध्ये आपण ज्या 10-15 ओव्या वाचल्या त्यामध्ये कर्म करणारा संपला. वाईट कर्म केले त्यामुळे दुःख भोगले. पण दुसऱ्या प्रकारचं जे दुःख आहे, दुःखे सर्वांग फुटले, नासिक अवघेची बसले, लक्षण जाऊन आले कुलक्षण श्रीराम. इतकं चांगलं लक्षण असलेलं इतकं सुंदर शरीर दिलंय देवानी. त्या शरीराची लक्षणं सगळी संपली आणि कुलक्षणं आपल्याला समोर आली. या सगळ्या गोष्टी लक्षात येतात, आपोआप होतात त्या सगळ्या गोष्टी. हे सगळं दुःखाचं मूळ आहे. शरीर दुःखाचं मूळ आहे, पण शरीराशिवाय आत्मा राहू शकत नाही. त्यामुळे विवेकाने विचार करायचा आहे. आत्मा आणि शरीर दोघांचीही काळजी घ्यायची आहे. देहास क्षीणता आली, हळूहळू हेही सोडलं. दुःख नाही मिळालं एखाद्याला, शरीराला वेदना नाही झाल्या. म्हणजे किती वेगवेगळे प्रकार सांगतायत पा समर्थ या ठिकाणी. आधी कर्म, सुरुवातीला जे आपण टाळू शकत नाही असे कर्म, नंतर टाळता येणारे कर्म, तिसऱ्यांदा व्याधी झाल्या आणि चौथ्यांदा म्हणतात देहास क्षीणता आली. आता देह थकला, देहास क्षीणता आली, नाना व्यथा उद्भवली, तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी. कोणत्याही प्रकारची तारुण्य शक्ती आपल्यामध्ये राहिलेली नाही आणि प्राणी खंगून गेला. वय झालं, उतार वयाकडे जेव्हा गेला तेव्हा प्राणी गेला, शक्ती खुंग. मग त्या सगळ्या गोष्टी आठवतात म्हणे. जे काही आपण केलं आहे, हातात आपल्या काही राहत नाही. खूप काही करायचं असतं, करू शकत नाही. याची सुद्धा जाणीव अगदी वेळेत व्हायला पाहिजे. त्यासाठी वेळेतच या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. काळ निघून गेला, आपण 20-25 वर्षापूर्वी मागची गोष्ट आठवतो म्हटलं, त्या गोष्टी आठवून अगदी रडायला येतं, कारण ते आपल्या हातात नाही. तिथे आपण काहीही बदल करू शकत नाही. 25-30 वर्षापूर्वीचा काळ जर असा असेल तर आपण खरंच आपलं जीवन जर संपलं आहे, आपण जर आपला देह जर क्षीण झाला असेल तर गेलेल्या देहाचं आता काय करायचं, हा एक मोठा प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर उद्भवतं. देहास क्षीणता आली, नाना व्यथा उद्भवली, तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी. प्राणी खंगून गेला. विचार करता करता आता क्षीण झाला. आपल्या देहात आता ताकद उरली नाही. सर्वांगी लागल्या कळा, वय झालंय, सर्वांगी लागल्या कळा, देहास आली अवकळा. प्राणी कापे चळचळा शक्ती नाही. आता इतका कापायला लागला, चळचळ चळचळ भीतीपोटी. आता समोर काळ दिसायला लागलाय. आपलं सगळं आयुष्य गेलंय, कसं गेलं हेही कळलंय. कुणीतरी चांगलं सांगितलं होतं ते आपण ऐकलं नाही तेही कळलंय. आणि मरताना असं कोणीतरी सांगितलं की मरताना आपल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. जेव्हा मरणाची वेळ येते सगळ्या गोष्टी त्याला आठवतात आणि तो पुन्हा देवासमोर कबूल करतो की देवा असं व्हायला नको होतं. मी दिली होती तुला कोणती ग्वाही आणि प्रत्यक्षात मी काय करतोय कळलं नाही मला. मी त्यातून बाहेर पडू शकलो नाही. या सगळ्या गोष्टी काळ गेल्यावर बोलण्यात खरंच काही अर्थ आहे का? त्यामुळे अतिशय लहान वयात लवकरात लवकर संस्कार केले तर या सगळ्या गोष्टीतून निदान आपल्याला लवकर या गोष्टी समजू तरी शकतात. हस्तपादादिक झडले, सर्वांगी किडे पडले, देखोन थुंको लागले. लहान तर या गोष्टी बोलायच्या आणि जास्त चर्चा करायच्या सुद्धा नाही. या अशा वाईट अवस्था अशी देहाची आपल्या अशी अवस्था होते. जेव्हा शरीर बिकट होतं त्यावेळी देहाची अत्यंत करुण अशी अवस्था होते. पण त्यावेळी आपल्या मनाला तीच चैतन्य असतं. ते चैतन्य तसंच असतं. देह कसाही झाला तरी चैतन्य बाकी ताजंतवानं असतं. त्याचा विचार करायचा. तेव्हा सुद्धा कोणत्याही वेळ गेलेली नाही. देहाचं काही हो, माझं चैतन्य अजून तरुण आहे, चैतन्याला काय वाटतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. कारण सारखं वाईट वाचलं ना तर आपली उदासीनता वाढू शकते. त्यामुळे त्या देहाचा विचार न करता चैतन्याचा विचार या ठिकाणी करायला पाहिजे. झाली विष्ठेची सारणी, भोवती उडली वरडाणी, अत्यंत हंगला प्राणी जीवन वचे. इतकी घाण झाली आहे शरीराची सगळीकडे, आत बाहेर. कोणी जवळ यायला तयार नाही. याचं कारण कधी काही माझी होती ही व्यक्ती, पण आता जी घाण आहे साठलेली ते सगळं करायला कुणीही तयार नाही. या सगळ्या गोष्टी घडतात जीवनामध्ये देहाच्या बाबतीत. देहाच्या बाबतीत या घडणार आहे कारण देह नश्वर आहे. आता मरण दे गा देवा. आता तो म्हणतो मरण दे, आता मला मरण दे. बहुत कष्ट झाले जीवा, झाला नाही नेणो ठेवा पातकाचा. आता पातकाच्या राशी मी किती सांगू तुला. इतकं झालंय पातकाच्या राशी, इतके कष्ट झाले जीवाला. आता ताबडतोब या मरणातून सुटका मला दे. कितीही पैसा खर्च केला तरी जीवाची व्याधी कमी होत नाही आहे. दुःखे घळघळा रडे, जो पाहे अंगाकडे, तो दैन्यवाणे बापडे, तळमळी जीवे. ज्यांनी याच्याकडे पाहिलं त्यांनी तळमळून पाहिलं, ह्यांनी तळमळून म्हटलं उदास वाणं जीवन झालंय. माझ्याकडे तुम्ही बघू नका, मी तुमच्याकडे बघत नाही, कारण माझी वेळ आता इतकी वाईट आहे की या वाईट वेळेमध्ये मला कुणीही साथीला नको आहे. कारण ते सहनच होणार नाही. या सगळ्या यातना माझ्या तुम्हाला बघवणार नाही. या सगळ्या प्रकारचं दुःखे घळघळा रडे.
इतका हे सांगण्याचं कारण. समर्थ हे सांगतायत, हे पारायण करतोय लोक आपण त्याचे, ह्याचं पारायण करतोय. दुःखे गळगळा जो जो पाय अंगाकडे तो दैन्यवाणे बापुडे तळमळी जीवी. असं पारायण केलं तर खरंच कळणार आहे का? अजिबात नाही. त्यामध्ये मन गुंतवलं आणि कळलं, अरे असं होतंय खरं. जीवाची अवस्था तशी नसते, पण शरीराची देहाची अवस्था अशी होऊ शकते कोणत्याही क्षणी. कोणतंही संकट कोणत्याही क्षणी येऊ शकतं, याची जाणीव व्हावी म्हणून तो तसा श्लोक आपण वाचायला पाहिजे. ज्या ठिकाणी पारायण करण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींची सत्यता समोर सांगण्यासाठी समर्थ असं बोलतायत. ऐसे कष्ट झाले बहुत, सकळ झाले वाताहत, दरवडा घालून वित्त चोरटी नेले. इतके कष्ट केले, पोटानी खाल्लं नाही, एक एक कण असा साठवत गेला आणि एक दिवस दरोडा पडला. म्हणजे हे सगळं किती अशाश्वत आहे हे सांगायचं आहे समर्थांना. जे तुम्ही कराल ते सगळं वाया जाणार आहे. जे तुम्ही कराल ते पापामध्ये मोडल्या जाणार आहे. तुम्ही देहावरती विश्वास ठेवला, देह निघून जाणार आहे. पैशावरती विश्वास ठेवला, पैसा चोरीला जाऊ शकणार आहे किंवा पैसा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकणार नाही आहे. या सगळ्या गोष्टींची कल्पना जीवाला यायला पाहिजे. आणि जीवाला तसं वाटत असतं काहीतरी वेगळं करावं. याचं कारण पुन्हा तो धागा की जो आपल्या गर्भवासामध्ये आपल्या भगवंताला त्यांनी दिलेली ग्वाही, देवा मी तुला विसरणार नाही. त्यामुळे अंतरात्मा सतत सांगत असतो की यापेक्षा वेगळं कर, पण आपण ऐकत नाही, कारण पापबुद्धी आपली जास्त झालेली असते. रामाचं नाव घ्यायला त्याचीच कृपा लागते. जोपर्यंत आपली अंतःकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत रामाची कृपा होत नाही आणि आपण अशा प्रकारे वागत नाही. दुःखे गळगळा रडे जो जो पाहे अंगाकडे, तो दैन्यवाणे बापुडे तळमळी जीवी. ज्याच्याकडे पाहिलं त्याच्याकडे तोही तळमळतो आणि ज्याला देहाला त्रास आहे तोही तळमळतो. ऐसे कष्ट झाले बहुत, सकळ झाले वाताहत, दरवडा घालून वित्त चोरटी नेले. दरवडा घालून वित्त माझं चोरीला गेलं. झाले आरत्रना, आता मी 5 वेळा वाचते फक्त. झाले आरत्रना परत्र प्रारब्ध ठाकले, विचित्र आपला आपण मळमूत्र सेविला दुःखे श्रीराम. पाप सामग्री सरली, दिवसे दिवस वेथा हरली, वैद्य औषधे दिदली, उपचार झाला श्रीराम. मरत मरत वाचला यास पुन्हा जन्म झाला, लोक म्हणती पडिला माणसामध्ये श्रीराम. ये रे स्त्री आणली, बरवी घरवात मांडिली, अतिस्वार्थ बुद्धी धरली, पुन्हा मागुती श्रीराम. काही वैभव मिळविले, पुन्हा सर्वही संचिले, परंतु गृह बुडाले, संतान नाही श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या मीराताई घेता का? आहेत का? मीराताई घेताय का?